अध्याय 8 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते। तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवान भाषी भितरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती। गिरवानाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमरातील मकरंद बेडूकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधल्यात्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूने मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जातील जिरून मनोरथ। हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेची महिमान सगळे आहे सर्वाहून, घराच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघाने आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निवड खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात। तेने मी तृप्त होईल, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाती दुपडीबाई येऊन बैसली हे ऐकिले। जेथ जेथही नांदे दुपडी, तेथे तेथही करी होडी, अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे। क्षयरोग तर शरीराला, वा दुपडी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला, प्रयत्न पडती लोळे तेथ। असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंतात। तो असे मऱ्या महार देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उनी उत्तर खंडू पाटाला कारणे। पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना। त्याच्या ऐकूनी भाषणा पाटील खवळला मानसी, बाचाबाचीचे कारण होते अति शुल्लक जाण। कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला, तो टप्पा न्यावयासे सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिली तर टप्पा द्याया हा। ते ऐकून बदला महार, मी ना हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आजदिनी मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागूनी गोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मुठ वडून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे। ती त्याची पाहून कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराच्या हातावर। पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा, त्या प्रहारे करूनी हात गेला मोडून, महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावायला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हातही पाहुणे देशमुख ते संतोषले। वा वा, छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्यावली, ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासे तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विविध हो। कोठेही दोन पक्षात वाकड्या आल्या यकृच्छित, काट्याचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्यांची पाटील पकडून आणावया। शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातगड्या। ते खंडू पाटाला समजले, धाबे त्याची दणाणले, तोंडची पाणी पळाले, झाला अतिचिंतातुर। ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा। अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचना। खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून, या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण, राहिला या वराडी। लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस। येताच गेला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी। सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने। याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला देशमुख मंडळीने भला, माझे अहित करण्यास। त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला, समर्थ माझ्या इज्जतीला तुझ बिन कोण रक्षील। उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याव्रत,
बेडी ठोकून पायात ऐसे आजही केली, त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो, अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा, त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एकाडी, जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव, तेथे भगवंताने भली अब्रू त्यांची रक्षण केली, प्रभूने व्रस्त नेसविली द्रौपदीला सभेत, तेवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवाने आणली, लग्न करण्यासाठी भली, तिचे करा हो रक्षण, ऐसे वंदून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो, घरची मानसी चिंता तूर आधीच झाली होती फार, नाही त्यांचे शोका पार, तो सांगावा कोठवरी, इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडूपाटला हृदय धरिले, त्यांचे सात्वन करावया, अरे काम करता पुरुषा प्रत्य ऐसे संकटे येतात, वरचेवरी जाणं सत्य, त्याची चिंता वाहू नको, स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र त्या कळत नसे, तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता, मागे कौरव पांडवात स्वार्थीचा आला विपट सत्य, परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की, म्हणून पांडवाकारांनी सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना, जा भिवू नकोस तीडभर, बेडीनं तुझी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपल्या, तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोष म्हणून सुटले, जे का संत मुखावाटे आले तेन खोटे होई कधी, पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया, पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही, असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांचे विशेष, ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तै होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले, त्यांना जागे करण्याप्रत्य ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने, मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्याने दुरुस्त केली, म्हणून आसने उठून बसली, गजाननाची स्वारी पहा, आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हिनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक, हीनविद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची, डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो, मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नांदू नका, जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणे, तोच अध्याय समर्थाने घडघड म्हणून दाखविला, चूक नकोटी म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटी वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसले असे, तेलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुखवरी करणे आपुले, भय मनी वाटले त्या, सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी, विप्र म्हणे ते आपल्या मने, हा पिशा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष, हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय परमहंस दीक्षा यांची, वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची, हा जीवनमुख सिद्धयोगी, काही पुण्य होते पत्री म्हणून मूर्ती पाहिली खरी, वा वामदेव याला दुसरी उपमान ते द्यावया, असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन, रुपया दक्षिणा, ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले, महाराजाही कंटाळले, उपाधीला गावच्या, श्रोते खऱ्या संताप्रत उपाधीना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होती तियेची, गावाची उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होता बहुवस, एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुची थंडगार छाया होती ते ठाई, हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे, त्या मळ्यात महाराज आले, शिवलाया सनिध्य बसले, एका ओट्यावरी भले निंब तरुच्या छायेत, समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य, हा भोलेनाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर, हा राजेश्वर आहे अवघ्या वेदांचा, तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा, तो भला दे सावली करून, ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ,
समर्थाने वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मण्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जन्मोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरोनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे, महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंधा गुलाम हरी, ते मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी इथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुत, मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती गायसला आता मारती, ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावर येऊ द्या घालीन शिरापुरी. आज आहे तर भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढाला तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्रामध्ये. 2 प्रहारची वेळा झाली खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एका छपरा भितरी. गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासणे. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमाने. गोसावी श्रावणा वैसले गावातूनही काही आले, पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैन चिद्दंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्यांचे ऐकिले गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छळ. सारे पोथी ऐकल्यावर येऊन बसली पत्र्या भितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणते छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. येथे ऐकला इतिहास, तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषेने गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा पाया बसले होते घेऊन या. त्या पत्राची या ठाया चालेली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाशी ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला थोर. पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले, सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तिनं आता विजयाची पाण्या वाचून दयाळा. तरी समर्थ बोलेले वाचे, भास्करा अग्नी विजविण्याचे कारण नाही तुला साचे. जलमुळीचा आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा हे अवगत खरी भगवद्गीता साकलले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैन चिद्दंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्याधरी या जळत्या पलंगास. अशी आज्ञा होता क्षणी. भास्कर गेला धावनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरेला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिढेदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला कुंगुरडे. पलंग पेटता चौफेरजबाला निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सूत. उभा केला अग्नीत. ही लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साची. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजाच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. तेन मानी भास्कर ओढीता आणला फरफर. उभा केला समोर आपुल्या सद्गुरु रायाच्या. नैन्य दहंती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोटभरे आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपला अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला
हिपुटी तो न काही बोलला. लोक विनंतीस द्यायमान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक फळही न लागले त्या. अवघाचा होता जळला. तो जो भागशेष उरला तो लोकांनी विझविला. साक्ष दावणे इतरांची. ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला. मल कोठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. सानुभावाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंच राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी याची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सार न तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकेला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रांतकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसरे दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासे मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरापरणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्त.